वैशाली दिनेश धुमाळ। मला वार्ड क्रमांक 24 मध्ये राष्ट्रवादीतर्फे अधिकृत उमेदवारी नगरसेवक पदासाठी मिळालेली आहे। तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये फिरत आहात, मतदारांना भेटत आहात, तर तुम्हाला काय वाटतं की इथल्या प्रभागातल्या काय समस्या आहेत किंवा मतदारांच्या तुम्हाला काय समस्या जाणवल्या? मतदारांना खूपच समस्या आहेत। कोणाला रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, तर कोणाला रात्री कामावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना लाईटचे प्रॉब्लेम आहेत। बऱ्याच ठिकाणी लाईटचे पोल नाही आहेत, बसवलेले काढून टाकण्यात आलेले आहेत। रस्त्यात खड्डे आहेत, गाड्या व्यवस्थित चालू शकत नाही किंवा रस्ते खराब असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रॉब्लेम होतो। बरं, तुम्हाला वाटतं का की इथल्या तुमच्या प्रभागाचा विकास हवा तेवढा झालेला आहे म्हणून? नाही, हवा तेवढा विकास झालेला नाही प्रभागात। पाण्याची मोठ्या प्रमाणात समस्या आहे, तर काय तुम्ही सांगाल या पाण्याची समस्या? पाण्याची समस्या तर खूपच आहे। त्याच्यासाठी तर सोसायट्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी टँकर वगैरे मागवले जातात, पण ते टँकर याच्या पुढे येणार नाही याची आम्ही स्वतः काळजी घेऊ। बरं, इथल्या कचऱ्याच्या काय समस्या आहेत? कचरा खूप बऱ्याच ठिकाणी जिथे इथे पडलेला असतो। गाड्या येतात नगरपालिकेच्या, पण सगळ्याच ठिकाणचा कचरा उचलून नेला जातो असं नाहीये। तुम्हालाच इथल्या मतदारांनी निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतं? मतदारांनी त्यांच्या पुढच्या भविष्याचा पण विचार करून आम्हाला मत द्यावे आणि निवडून देण्याचा त्यांनी प्रयत्न करावा, तेव्हाच त्यांचा विकास होऊ शकतोय असं त्यांनी लक्षात घेतले पाहिजे आणि वोट दिलं पाहिजे। बरं, तुम्ही आतापर्यंत काय काय सामाजिक कामं केलेली आहेत? आतापर्यंत आम्ही कोरोना काळात तर खूपच करत आलो। कोरोना काळात लोकांना वॅक्सिनसाठी बाहेर जावं लागायचं। इथे एकच केंद्र असल्यामुळे कोणाला वॅक्सिन वेळेवर भेटत नव्हते। त्याच्यासाठी आम्ही कर्जतपर्यंत, इकडे कल्याणपर्यंत सर्वांना नेऊन वॅक्सिन देण्यात आलेले आहे। आणि तसेच इथे एकच असल्यामुळे कोविडचे वॅक्सिनसाठी तर इथे आम्ही 4 केंद्र दुसरे ओपन करण्यात आलेले आहेत आमच्या अर्जामुळे। अजून तुम्ही कुठल्या कुठल्या योजना राबवल्या आहेत? आम्ही इथे विधवा पेन्शन, पुन्हा वृद्ध पेन्शन, तरी अजून बरेच ज्येष्ठ नागरिकांसाठी दाखले देण्यात आलेले आहेत। तसेच विधवा पेन्शन, अपंग पेन्शन, अजून आयुष्यमान भारत कार्ड, असे अनेक वेगवेगळे उपक्रम इथे राबवून सर्वांना देण्यात आलेले सुविधा। तर महिलांसाठी तुम्ही काय करणार आहात? महिलांसाठी सगळ्यात पहिले इथे लहान छोटे मोठे उद्योगधंदे सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि महिलांसाठी बचत गट तसेच त्यांना आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न करू। तसेच आता महिलांच्या बऱ्याचशा काही समस्या असतात, तर त्या समस्या तुम्ही कशा पद्धतीने सोडवणार? महिलांच्या समस्या, त्यांचा सगळ्यात पहिले मेन मुद्दा आहे त्यांना कुटुंबातून बाहेर पडता येत नाही, तर त्यांना घरपोच अशी काय सुविधा उपलब्ध होईल कामाची ते जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू आम्ही। गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। तो विभाग अधिक चांगला करण्यासाठी तुम्ही व्हिजन काय ठेवलेले आहेत किंवा आज तुम्ही कुठले मुद्दे घेऊन मतदारांसमोर जात आहात? आमच्या विभागात सर्वात प्रथम रस्त्यांचा जास्त प्रॉब्लेम आहे, ते रस्ते आम्ही सुधारवण्याचा प्रयत्न करू आणि जी बगीच्यासाठी आरक्षण जागा आहे त्या बगीच्यात नागरिकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा कट्टा तयार करण्यात येईल आणि लहान मुलांसाठी ते बगीच्याचं हे करण्यात येईल। सोसायट्यामध्ये, सर्व सोसायट्यांमध्ये गावात सुद्धा पाण्याचे प्रॉब्लेम आहे, तर गावात सुद्धा टँकर येण्याची गरज नाही लागणार आणि सोसायट्यांच्यात पण टँकर येण्याची गरज नाही लागणार, एवढं आम्ही पाणी त्यांना मुबलक प्रमाणात पुरवण्याचा प्रयत्न करू। आपल्या पूर्वेकडील भागात स्मशानभूमी नसल्यामुळे, मोठी स्मशानभूमी नसल्यामुळे इथून पश्चिमेकडे न्यावं लागतंय, तर ती स्मशानभूमी आपल्या पूर्वेकडे उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू। आपल्या विभागात सरकारी हॉस्पिटल्स तर नाहीच आहे, पण ते सरकारी हॉस्पिटल इथे आणून त्यात जास्तीत जास्त डॉक्टरांची उपलब्धता करून आपण इथे देऊ आणि त्याचा लाभ सर्वांना घेता येईल याचा। नमस्कार, माझं नाव दिनेश हरचंद्र धुमाळ। माझी मिसेस वैशाली दिनेश धुमाळ ही प्रभाग क्रमांक 24 मधून महिला आरक्षित वार्ड उमेदवारी लढत आहे। बरं, आता तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये फिरत आहात, मतदारांपर्यंत पोहोचत आहात, तर तुम्हाला एकूण मतदारांच्या किंवा यातल्या प्रभागातल्या काय समस्या जाणवतात? आतापर्यंत आम्ही बऱ्याच नागरिकांपर्यंत डोर टू डोर पोहोचत आहे आणि आमच्याबद्दल लोकांचा खूप चांगला सहकार्य आणि लोक बोलत तुम्ही निवडून येणार असे लोक बोलत आहेत, जनता बोलते, मी नाही बोलत। त्याच्यामुळे चांगला रिस्पॉन्स आहे आणि जी गेल्या मागे 10 वर्षात जी कामं झालेली आहेत ती सगळ्यांसमोर आम्ही मांडलेली आहे आणि ऑलरेडी एक पुस्तक तयार केलेली आहे, ती घरोघरात पोहोचवत आहोत आणि ती जनता सुशिक्षित आहे, त्याच्यामुळे तो 100% आम्हाला विजय मिळणारच। बरं, तुमची राजकीय वाटचाल किंवा सामाजिक वाटचाल कशी राहिली? आता गेली 10 वर्षात
आम्ही राजकारण म्हणजे आमचं 100% समाजकारण, राजकारण हा वागत नाही आमचा. आजपर्यंत आम्ही 200च्या वर शिबिरं केलेली आहेत आणि जवळजवळ एवढी पुष्कळ कामं केली आहेत. आता आरोग्य क्षेत्रात असो 300 लोकांचे डोळ्यांचे ऑपरेशन केलेले आहेत. एक्सरे, ECG, सोनोग्राफी या संदर्भात लोकांना कमी दरात म्हणजे जो ते 1200 लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. तुमचं BP डायबिटीजचं शिबिर असो ते डेली दर हप्त्याला एक शिबिर असायचा. त्यामुळे लोकांना गोळ्या मोफत तपासणी, गोळ्या मोफत पुरवल्या आहेत लोकांना. परत कोरोना काळामध्ये 7000 लोकांना आम्ही कोरोना लस दिलेली, ती पण इथून 30 किलोमीटर लांब कर्जत भागात, इकडे कल्याण भागात तिथे जाऊन स्वतःच्या गाडीने खर्चानं त्यांना नाश्ता पाणी देऊन त्याच्या घरी सोडलेले आहे. म्हणजे कोरोना काळात जेव्हा लोक घरं बसत होती तेव्हा मी एक मृत्यूला घाबरता आम्ही जनतेसमोर आलेलो आणि ती काम आम्ही केलेली आहे. स्वतःच्या गाडीत पण आम्ही हॉस्पिटल कल्याण असो, डोंबिवली असो, स्वतःच्या गाडीत पेशंट लोकांना आम्ही कोरोना काळात सोडलेलं आहे. आणि स्वखर्चाने तुमची अजून कुठली या प्रभागामध्ये कामं झालेली आहे? स्वखर्चाने आता खड्डे दुरुस्ती असो, तर आमचा परिसर असा एक सगळ्यात घाणेरडा परिसर आजच्या डेटला म्हणजे 24 क्रमांक. इथं रोडची सुविधा काही नाही, ना ड्रेनेजची सुविधा नाही, ना लाईटची सुविधा नाही. तर बऱ्याचशा गोष्टी इथं खड्डे, दरवर्षी खड्डे रिपेअरिंगचा असो, मी सो करताना गाडी बोलून सगळ्या गोष्टी करत असतो. आता तुमचं पुढचं विजन काय आहे? तुम्ही आज कुठले मुद्दे घेऊन मतदारांसमोर जात आहात? आता मुद्दे म्हणजे असतात, आमचा कामाचा मुद्दा घेऊनच पुढे जातो आम्ही. शासकीय स्कीम म्हणजे तुमच्या लाडकी बहीण योजना असतो, 1500 लेडीजचे फॉर्म भरले आहेत महिलांचे आणि त्यापैकी सर्वांना पैसे येत आहेत. आजी महिलाच बोलतात असं, दादा तुमचं काम खूप चांगलं आहे, तुम्हाला काही तक्रार आम्ही सोबत तुमच्या आहोत. आणि विधवा पेन्शन योजना असो, ज्येष्ठ नागरिक पेन्शन असो, अविवाद पेन्शन असो, अपंग पेन्शन योजना असो आणि सरकारी दाखले असो, उत्पन्न दाखला असो, डोमेस्टिक दाखला असो, रहिवासी दाखला, तुम्ही शासकीय कामं जी चालतात लोकांना कुठे जायची गरज नाही, इथं ऑफिसला येतं इथंच कामं होऊन जातात. म्हणजे कुठल्या एका सेंटरला जायचं असेल तर 4 फेऱ्या मारा, तसं न करता माझ्याकडे त्यांना कमी दरात, पण जिथे 500 रुपये दाखला होतो मी 200-250 काही ते पण मोफत करून देतो. ही आमची कामाची पद्धत आहे. आणि महिलांसाठी तर आम्ही बऱ्याचशा स्कीम केलेल्या आहेत. मागे शिलाई मशीनची स्कीम, शिलाई मशीन आणि घरघंटीची स्कीम होती, त्याच्या मार्फत 400 महिलांना, बदलापूर सर्वात जास्त 400 महिलांना माझ्यातर्फे शिलाई मशीन आणि घरघंटीचं वाटप केलेलं आहे. भागामध्ये कुठली कामे करणार? पुढच्या भविष्यामध्ये जर आम्ही निवडून आलो येत्या निवडणुकीमध्ये 2 तारखेला, तर आमचं पहिला विजन असेल टँकर मुक्त सोसायटी. म्हणजे आता बऱ्याचशा ठिकाणी पाण्याचा खूप प्रॉब्लेम, पिण्याचं पाणी नाही लोकांपर्यंत पोहोचत आणि लोकांना टँकर मागवावं लागतं आणि त्याच्या मेंटेनन्समध्ये नागरिकांवर जास्त भर येतो. त्यासाठी आमचा पहिला विजन असेल टँकर मुक्त सोसायटी. आणि दुसरं एक गार्डन आरक्षित जागा आहे आपल्या साईसूची बिल्डिंग, त्याच्या बाजू आरक्षित गार्डन जागा आहे, तिथं एक व्यवस्थित गार्डन तयार करून देणार, त्यांना ज्येष्ठ नागरिकांना बसायला सोय करणार आणि एक ड्रेनेज सुविधा. फक्त बिल्डर लोक काय तर बिल्डिंग बांधतात, विकून मोकळे निघून जातात, पण आज नागरिकांना त्याचा ड्रेनेजचा एवढा त्रास आहे ना विचारूच नका. त्याच्यामुळे ड्रेनेजचं रोड झाल्यानंतर ड्रेनेजची व्यवस्था ती आम्ही करून देणार आहोत. आतापर्यंत स्ट्रीट लाईट आम्ही जवळजवळ 80 नवीन पोल स्ट्रीट लाईट लावलेले आहेत आणि 800 तर दुरुस्ती झालेली आहे आणि याच्या पुढे 200 स्ट्रीट लाईटचा इथं वाढत्या भागात आमचा टार्गेट आहे, ते आम्ही पूर्ण करून देणार. आणि स्मशानभूमी बदलापूर वेस्टला एकच मांजरी स्मशानभूमी आहे, तिथं पूर्ण बदलापूरचं ईस्ट वेस्टचा पूर्ण लोड त्याच्यावर आहे. आणि एक असल्यामुळे आणि इथून आमच्या प्रभागामध्ये जवळ 3-3.5 किलोमीटर अपडाऊन आहे, गाडीची सोय नाही काही नाही, म्हणून आम्हाला गाडी करून पर्सनल करून तिकडे जावं लागतं. साहेब लोक सगळे नागरिक पोहोचत नाही अंत्यविधीसाठी. त्यासाठी माझं मत आहे आपल्या प्रभागामध्ये एकाच सर्वांसाठी वाढत्या लोकसंख्येचा विचार करून एक स्मशानभूमी तिथं आम्ही बनवणार आहोत. आणि महिलांच्या सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही नवीन छोटे लघु उद्योग सुरू करणार आहोत, बचत गटावर भर देणार आहोत आणि ऑलरेडी आम्ही रोजगार आम्ही महिलांना बऱ्याच प्रकारे दिलेली आहे. महिला पुरुष असो जवळ 500 लोकांना रोजगार पण आमच्या मार्फत दिलेले आहे ऑलरेडी. आणि भविष्य काळात दवाखान्याचं पण एक आता कसे सरकारी मार्फत आयुष्यमान दवाखाना आहे, पण त्याचं कसं मोठं होईल म्हणजे वाढापुरतं आपलं एक दवाखाना व्यवस्थित त्या हिशोबात आमचं ते पण आमची सुविधा आम्ही करून देणार आहोत. मी नागरिकांना आवाहन करतो, येत्या कुळगाव बदलापूर नगर परिषद निवडणुका 2 तारखेला होणार आहे, तर त्यांनी मला नागरिकांनी प्रचंड मताने निवडून द्यावे ही आपल्याकडून सगळ्यांची अपेक्षा करतो. प्रभागाच्या विकासासाठी मला निवडून द्या, माझ्या पत्नीला वैशाली दिनेश धुमाल यांना निवडून द्यावे ही विनंती.